सर्वांना नमस्कार। आपला महाराष्ट्र या घटकांतर्गत आधारित प्रश्न मंजुषा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त। प्रश्न 1, महाराष्ट्रातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले? 1 चंद्रपूर, 2 गोंदिया, 3 यवतमाळ, 4 गडचिरोली। बरोबर उत्तर आहे गडचिरोली। प्रश्न 2, सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? 1 सिंधुदुर्ग, 2 वाशिम, 3 पालघर, 4 नंदुरबार। बरोबर उत्तर आहे सिंधुदुर्ग। प्रश्न 3, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण कोणत्या नदीवर आहे? 1 वैनगंगा, 2 गाढवी, 3 पैनगंगा, 4 भीमा। बरोबर उत्तर आहे वैनगंगा। प्रश्न 4, नावाशेवा बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 मुंबई, 2 रायगड, 3 रत्नागिरी, 4 ठाणे। बरोबर उत्तर आहे रायगड। प्रश्न 5, दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? 1 पक्षी, 2 हत्ती, 3 गवा, 4 वाघ। बरोबर उत्तर आहे गवा। प्रश्न 6, महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प कोठे उभारण्यात आले? 1 चंद्रपूर, 2 पुणे, 3 नागपूर, 4 वर्धा। बरोबर उत्तर आहे चंद्रपूर। प्रश्न 7, पन्हाळा थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? 1 नंदुरबार, 2 लातूर, 3 कोल्हापूर, 4 सांगली। बरोबर उत्तर आहे कोल्हापूर। प्रश्न 8, तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोठे आहे? 1 नांदेड, 2 लातूर, 3 कोल्हापूर, 4 सांगली। बरोबर उत्तर आहे कोल्हापूर। प्रश्न 9, कुंभाले घाट कोणते 2 शहर जोडतो? 1 रत्नागिरी मुंबई, 2 चिपळूण कराड, 3 चिपळूण पुणे, 4 सांगली चिपळूण। बरोबर उत्तर आहे चिपळूण व कराड। प्रश्न 10, महाराष्ट्रात एकूण किती कृषी हवामान विभाग आहे? 1 9, 2 5, 3 8, 4 6। बरोबर उत्तर आहे 9। प्रश्न 17, कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यात धावते? 1 9, 2 5, 3 6, 4 3। बरोबर उत्तर आहे 3। प्रश्न 12, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 सांगली, 2 जालना, 3 सातारा, 4 कोल्हापूर। बरोबर उत्तर आहे सांगली। प्रश्न 13, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येते? 1 मराठवाडा, 2 पश्चिम महाराष्ट्र, 3 विदर्भ, 4 कोकण किनारपट्टी। बरोबर उत्तर आहे मराठवाडा। प्रश्न 14, महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? 1 कोयना, 2 कृष्णा, 3 गोदावरी, 4 तापी। बरोबर उत्तर आहे तापी।